छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचलं। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवत ठेवला। शिवरायांच्या राज्यात महिलांचा सन्मान व संरक्षणालाही प्रथम प्राधान्य दिलं जायचं। मात्र शिवरायांची मूळ शिकवण विसरून या ना त्या कारणावरून आज वाद वाढवले जात असल्याचं दिसतंय। बुलढाण्यात म्हणजेच जिजाऊंच्या जन्मभूमीत शिवरायांच्या पुतळ्यावरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। या वादात एका महिलेला कपडे फाडोस्तोवर मारहाण झाल्याची माहिती पुढे आली। बुलढाण्यात नेमकं काय झालं, महाराष्ट्रात हे काय सुरू आहे हे जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रेयरी आणि आपण बघताय बोल बिंदास। बुलढाण्यातील लोणार तालुक्यात चिखला काकड नावाचं गाव आहे। या गावात शिवजयंतीच्या अगोदर एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। ही जागा गावातल्या विविध सामाजिक व कौटुंबिक कारणांसाठी वापरली जायची। अनेक लग्न सोहळेही इथंच पार पाडायचे। त्यामुळे पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभा राहावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केला होता। याबाबत ग्रामस्थांकडेही निवेदनही देण्यात आलं होतं। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला नेत्या संजीवनी वाघ यांनी पुतळा हटविण्यास विरोध दर्शवला होता। या पार्श्वभूमीवर गावच्या सरपंचांच्या समर्थकांनी राडा घातला। अगदी कपडे फाडोस्तोवर या महिलेला मारहाण करण्यात आली अशी माहिती समोर आली। त्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही यामध्ये उडी घेत चिखला गाव गाठलं। यानंतर त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। ज्यांनी आमच्या आया बहिणींवर हात टाकला त्यांना पाठीशी घालणार असाल तर गाठ माझ्याशी आहे। कारवाई होणार नसेल तर 25 तारखेला रणसंग्राम घडू असा इशारा जरांगे यांनी दिला होता। त्यानंतर सरपंच गणेश काकड यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली। या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। सरपंच काकड यांना वाशीमधून ताब्यात घेण्यात आलं। काकड यांनी एक व्हिडिओही जारी केलाय। त्यात पुतळा उभारणीचा आमचा विरोध नव्हता, मात्र अंगणवाडीच्या परिसरात हा पुतळा बसवण्यात आला होता। तिथं लहान मुलं खेळतात, 100 ते 150 माणसं बसतील, एवढीही जागा तिथं नाही असं समजावून सांगितलं। रीतसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्यास सांगितलं होतं, पण त्याच जागी पुतळा असावा असा काही महिलांचा हट्ट होता। महिलांमध्येच वाद झाला। संबंधित महिलेने स्वतःचे कपडे फाडले की इतर महिलांनी फाडले याची मला कल्पना नाही। मी वादात कुठेही नव्हतो असा खुलासा काकड यांनी व्हिडिओद्वारे केला। दुसऱ्या बाजूला पोलीस कारवाईनंतर वंजारी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला। कारवाईच्या निषेधार्थ वंजारी समाजाकडून चिखला गावापासून 4 किलोमीटर दूर असलेल्या बीबी गावात वंजारी समाजाचा सत्यकथन मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्यात वस्तुस्थिती मांडण्यात येणार असल्याचं वंजारी समाजातील नेत्यांकडून सांगण्यात येते। मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात मराठा विरुद्ध वंजारी या दोन समाजात थेट वाद झाल्याचं पाहायला मिळतं। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध वंजारी अशी ठिणगीच पडली होती। निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं। बुलढाण्यात शिवरायांच्या पुतळ्यावरनं वाद झालाय, मात्र वादालाही मराठा विरुद्ध वंजारी ही किनार असल्याची चर्चा आहे। पुतळा प्रकरणामुळे चिखला गावात सध्या संचारबंदी लागू आहे। पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय। हा पुतळा विना परवानगी बसवण्यात आला होता, त्यामुळे तो हलवण्यात यावा असा अहवाल महसूल प्रशासनाला बेबी पोलिसांनी दिला होता। त्यानंतर सखोल चौकशी करून महसूल प्रशासनानं आणि तहसील कार्यालय लोणार यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला हा पुतळा योग्य कारवाई करून हटवावा असा आदेशही दिल्याचं सांगण्यात येते। तथापि हा पुतळा अज्ञातानं तिथे बसवला तिथेच असावा यावर एक गट अडून होता। त्यातूनच 2 गटात वाद झाल्याचं सकृत दर्शन दिसून येते। मात्र या वादाला मराठा विरुद्ध वंजारी असं स्वरूप आल्याचं आणि आणल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येतंय। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। जय हिंद।